नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सप्तपदी पुस्तकातील कथा तिशी. लेखक वपू काळे. सासूबाई गेल्या आत्ताच 5 मिनिटांपूर्वी. पाणी हवं असं क्षीण आवाजात म्हणाल्या. मी उठले. फ्रीजपर्यंत जायला 9 पावलं. समोरच पेला. तो अर्धा भरायला 8 सेकंद. पुन्हा 9 पावलं पलंगापर्यंत. तोपर्यंत त्या गेलेल्या. डोळे फिरवलेले. तिथं माझा अर्धा स्वेटर, गुणिले चिन्हांसारख्या सुया. ह्या विणकामावर सासूबाई कायम चिडलेल्या. अकारण. तिकडेच रागाने बघतायत असं वाटलं. तोंड उघडं. एक घोट पाणी घातलं. ते बाहेर आलं. असं काय करता? घ्या ना, असं म्हणाले. डोळे तसेच वटारलेले. प्राण डोळ्यातून गेला की तोंडातून. शेवटचा घोट नशिबात नव्हता. माझ्याकडून उशीर झाला का? कमालीची भेदरले. लेकी सुना भेटल्याबरोबर सांगत बसतील, पाणी वेळेवर दिलं नाही. छे, ह्या तर वारल्या. ही शेवटची तक्रार होण्याची भीती नाही. एकाएकी रडायलाच आलं. शेजारची गुर्जारांची बेल दाराच्या उजव्या चौकटीवर आहे की डाव्या दिसेच ना. कडीचा आवाज ऐकून गुजरांनी दार उघडलं. आत्ताच आंघोळ केलेली. ओले केस पुसतच आले. माझा चेहरा पाहून त्यांनी विचारलं, कधी? आत्ताच 5 मिनिटं झाली. ते फोनकडे वळले. कुणाला तरी म्हणाले, अरे मी आज ऑफिसला उशिरा येतोय. माझ्या मागोमाग गुजर. त्यांच्या मागे वत्सलाबाई. सासूबाई गेल्याबद्दल गुजरांची खात्री. त्यांनी सासूबाईंचं तोंड बंद केलं. डोळे तसेच वटारलेले, उघडे. विणकामांच्या सुयाकडे पाहत राहिलेले. समीर कुठे आहे? बोटीवर. मग आता निरोप? प्रयत्न करायचा. पण तसंच कधी घडलं तर माझ्यासाठी थांबू नका म्हणाले. गुर्जरांच्या हातात फोनची डायरी. सगळीकडे फोन, एकामागून एक. मजकूर तोच. हॅलो. सकाळी. आत्ता. हो. हार्ट फेलच. थांबणार होत. निघा. मोठ्या जाऊबाई गळा काढण्यात पटाईत. आवाज मोठा, पण डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही. मधल्या जाऊबाईंच्या डोळ्यात एक अश्रू आलेला. पदर तोंडावर. डोळ्यात मुश्किलीने आलेलं पाणी. जमलेल्या नातेवाईकांचं लक्ष जाईपर्यंत मधल्या जाऊबाई तो अश्रू पुसायला तयार नाहीत. माझी नणंद शाम्या हुंदक्या आवरत आहे. तसं करताना तिची नजर माझ्याकडे. मला रडायला का येत नाही हा तिच्या मनात एकीकडे येणारा विचार. तो विचार नजरेत डोकावतोय. विनायक भावोजींचा स्वयंपाकघरात येऊन मला सरळ सरळ गुन्हा केल्याप्रमाणे प्रश्न. अगोदर कळवलं का नाहीत? कधी कळवायचं? काल रात्री. तुम्ही पार्टीला जाणार होतात ना? ते गप्प. आणि हार्ट अटॅकने गेल्यावर कळणार काय? कळवणार कसं? शुद्धीवर होती. पाणी आण म्हणाल्या. नेईपर्यंत गेलेल्या. माझा आवाज दाटून आल्यासारखा. दुःख सासूबाईंचं आता ह्या क्षणी तरी नव्हतं. पण एक घोट पाणी घेण्याची उसंतही मिळू नये. 85 वर्षाचं आयुष्य देणाऱ्या नियतीजवळ एक घोट पाणी प्यायला देण्या इतका अवधी नव्हता काय? स्वर्गातली कोणती कामं सासूबाईंशिवाय अडून पडली होती? स्वर्ग? यांना स्वर्ग मिळणार? मिळो. देवदिकांचा अप्सरांचा चालणारा खेळ या डोळे वटारून बघायला लागल्या की कोणती अप्सरा नाचण्या बागण्यात रममाण होते बघूच. फोन मिळालेली माणसं धावत येत आहेत. त्या जिवंत असताना एकालाही यायला सवड नव्हती.
तब्बल 5.5 महिने घरात फक्त सासूबाई आणि मी, माझं विणकाम, त्यांची रोखलेली नजर. हे डोळे कायमचे मिटावेत असा विचार मात्र चुकून शिवला नाही. संपूर्ण एकांतापेक्षा ज्याच्याशी संवाद नाही अशा व्यक्तीचं अस्तित्व सुद्धा आधार वाटतं. हा कसला विचित्र अनुभव. डोळ्यातून येणारं पाणी मी काठावरच अडवलं. समजूत घालण्याचं निमित्त साधून विनायक भाऊजी पाठीवरून हात फिरवण्याची संधी साधतील. सासूबाईंचं प्रेत उचललं, जरा मोठ्या आवाजात, मग रडारड. मला वेगळी काळजी. आमच्या अरुंद जिन्यातून प्रेत फिरवायचं कसं. पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा ॲम्ब्युलन्सचं टेचर फिरवताना माणसं घामाघूम झाली. गोदरेजचं कपाट मागवलं तेव्हा तर ते 2 ठिकाणी आपटल्यामुळे रंगच उडाला. छे, भलतेच विचार भलत्या वेळी. बेदम झोप येते. समोर मोठ्या आणि मधल्या जाऊबाई लाजे काजेसव सोबतीला थांबलेल्या. कालच्या पार्टीचं जागरण मोठ्या जाऊबाईंच्या डोळ्यावर. शिवाय आजही रात्री पार्टी आहे. मधल्या जाऊबाईंकडे पाहुणे आहेत. असतीलही. कधी कधी त्या खरंही बोलतात. मी दोघींसमोर उशा टाकल्या. तुम्ही पडा जरा, थकला आहात. घरी जाऊनच पडावं म्हणते. रात्री येईन. मोठीच्या पाठोपाठ मधलीही उठली. इथंच जरा पडा म्हणाले तर दोघीही बाहेर पडल्या. सुटले. खोट्या उमाळ्यांनी सगळ्यांना थकवा येतो. गजर झाला. धडपडत उठले. किती वाजलेत. किती वेळ मी अशी झोपले. फक्त 15 मिनिटं झोपले. अजून तो कर्कश गजर होतोय. उठवत नाही. गजर ऐकवत नाही. पण तो आपोआप थांबायचा नाही. किल्लीचं घड्याळ नाही. इलेक्ट्रॉनिक युगाचा शाप. सासूबाईंना गोळी द्यायची म्हणून हा गजर. अरे हो, त्या गेल्या आज सकाळीच, नाही का. गजर झाला की त्यांना गोळी द्यायची. 15 मिनिटाच्या आत काहीतरी खायला द्यायचं. 3 वर्षाच्या कालावधीत फक्त एकदा औषधाची वेळ विसरली. त्याच दिवशी समीर बोटीवरून आलेला. मातोश्री म्हणाल्या, औषधं काय, कधी देते कधी देत नाही. औषधाची एक वेळ असते, पण सुनेची एक वेळ असते ना. मग समीरकडून उलट तपासणी. आईच्या एका वाक्याने बायकोची 30 वर्षाची ओळख निकालात. त्या रात्रीच्या एकांतात प्रथमच आई डोकावली. मी दुर्लक्ष करते असं तुम्हाला म्हणायचं आहे का. वयाची 80 उलटल्यावर आई खोटं बोलेल का. आरोपाच्या ह्या ज्वालेने वेढलेलं शरीर समीरच्या मिठीत. मला त्या रात्री समीर भेटला नाही. त्याला मी भेटले का माहीत नाही. दुसऱ्या दिवशी गजराच्या घड्याळाचं आगमन. तेव्हापासून ते वाचते. गोळी द्यायची, पाठोपाठ खायला. त्यांना डायबिटीस होता, पण रक्तातली साखर कधी जिभेवर आली नाही. जिभेवर साखर नाही, नजरेत स्नेह नाही. त्यांनी मला आणि मी त्यांना प्रथमच पाहिलं तेव्हा त्या नजरेने जे सांगायचं ते सांगितलं. वाणीचा विलास कानावर आलाच, पण उशिरा. तो कानी यावा अशीच व्यवस्था होती. समीरला एकापेक्षा एक सरस अशा 32 मुली सांगून आल्या होत्या. मी 30वी. मला पसंत केल्यापरही 2 आल्या होत्या. कितीतरी वर्ष झाली. 32च. पण पहिल्यापासून कुणाचाही स्वेटर असो, 32व्या टाक्याला सुई थबकतेच. टाका उलट असो सुलट असो, सुई थांबते. पहिल्यांदा एकत्र आलो तेव्हा समीर म्हणाला, आपण दोघं असताना तुला नाव वेगळं हवं. दिवसभर हाका मारून मारून सगळ्यांनी वापरलेलं नाव मला नको. ते अगदी वेगळं हवं, फक्त माझ्यासाठी.
तू जशी फक्त माझ्या एकट्याची, तसं ते नाव. मी सांगितलं तिशी. मनात म्हणाले म्हणजे 30वी. समीरने अर्थ विचारला. मी सांगितला नाही. त्याने गुदगुल्या केल्या, चुंबन घेऊन हैराण केलं, शरीर घुसळून काढलं. मी गप्प राहिले. आज तागायत. जे मला विसरायचं होतं तेच नाव मी समीरला का सुचवलं? उत्तर मिळालं नाही. मी 30वी. पहिल्या 29 मुलींना नकार दिलात तेव्हा मी तिथं होते का? त्या व्यतिरिक्त नंतर 2 आल्याच ना, म्हणजे तुलनेला वाव होता. पसंती नापसंतीला पर्याय होता. मुलगा तुमच्या अर्ध्या वचनात, नजरेच्या धाकात. डोळे वटारणे तर सोडाच. अर्धे उघडले तरी तो नजरेला नजर देत नव्हता. मग हुकूम का केला नाहीत? तुला आवडेल ती कर, हे नसलेलं औदार्य का दाखवलं? तुझ्याकडे किती वर्ष होत्या? मी भानावर. सांत्वना पित्यर्थ जमलेल्यांपैकी एकीचा प्रश्न. ही मानलेली मुलगी. सक्की मुलगी मानवली नाही. रोज भांडणं. विषय कोणताही. मुलीच्या हातचा स्वयंपाक कधी आवडला नाही. गूळ जास्त वापरते. आईसाठी कमी गुळाची 1-1 वाटी भाजी आमटी बाजूला काढायला तिला कधी जमलं नाही. वर्षोनवर्ष वरण भात, कांदा, लोणचं. पण आवडत्या माणसात पहिलं नाव लेकीचं. तोंडी लावणं रोज शेजारून यायचं. मुलगी आईच्या साध्या गरजा भागवत नाही हे सगळ्या इमारतीला माहीत. काय ग, सांग ना. इथं किती वर्ष होत्या? 3 वर्ष. शेवटी तुझ्या घरात मरण होतं. मी गप्प. अशा वाक्यावर काय बोलतात? येणाऱ्या माणसांकडेही विषय नसतात. फोन वाजला. आता सुटका होईल का? फोनवरही तेच बोलावं लागणार. कधी गेल्या? कशा? घरात कोण होतं? शुद्धीवर होत्या का शेवटपर्यंत? अगदी शेवटी काय बोलल्या? लोकांना हे का हवं असतं? देशासाठी फासावर जाणारा क्रांतिकारक शेवटी जे बोलतो ते फक्त महत्त्वाचं असतं. अर्थात क्रांतिकारकाचं सगळं आयुष्यच बोलकं असतं. सासूबाईंनी माझ्यासाठी तोंड उघडलं ते फक्त मला नावं ठेवण्यासाठी. 10 नातेवाईक त्यांच्या मुखातून बोलत होते का त्या 10 तोंडातून एकट्या बोलत होत्या? समीरचं कुटुंब म्हणजे 10 तोंडाचा रावण. त्या लंकेत समीरच विभीषणासारखा होता. सतत बोटीवर होता म्हणून तो वेगळा. शांताबाई शेळक्यांची एका कवितेतली एक ओळ तर समीरसाठीच. घर पाण्यावरी, बंदराला करतो ये जा. समीर फक्त दर्याचा राजा नव्हता, तिथं तो नोकर. तो राजा होता ह्या 1200 चौरस फूट जागेचा आणि माझ्या अथांग हृदयाचा. अथांग हा शब्द समुद्राचा, पण समीर तो माझ्यासाठी वापरायचा. तू म्हणजे समुद्र आहेस, खारट. चुंबन घेत तो म्हणाला, अथांग. माझ्या मनातला एकही विचार आत्तापर्यंत केवळ माझ्या मनाचा राहिला नाही. ह्या एकाच बाबतीत तू समुद्रासारखी नाहीस. म्हणजे समुद्राच्या पोटात काय काय आहे कधीच कळणार नाही. समुद्राच्या सहवासात सगळं आयुष्य घालवलं तरी तो ओळखीचा व्हायचा नाही. तुझं तसं नाही. तुझा चेहरा म्हणजे तुझं मन. तुम्हाला माझी ओळख होणार नाही. तू स्वतःला जेवढं ओळखलं नाहीस तेवढं मी तुला ओळखतो. वर्षातून 2-3 महिने वाटायला येतात म्हणून काय झालं? तुमच्या बाबतीत बायको म्हणजे हिल स्टेशनसारखी आहे. माथेरान, महाबळेश्वर, सिमला, उटी, जे नाव द्याल ते. असं का म्हणतेस? नेहमीचं कंटाळवाणं आयुष्य तुलनेला असल्याशिवाय हिल स्टेशन्स आवडत नाहीत. जी कायम तिथेच राहतात त्यांचं काय?
तुमच्या सगळ्या नातेवाईकांना मी कशी? समीरने माझे होठ नेहमीप्रमाणे सीलबंद केले. बोलू दे ना मला. तू माझी हिल स्टेशन ना? मग तिकडे गेल्यावर आपण घर विसरतो. आपल्या दोघांच्या एकांतात कुणीही डोकावता कामा नये. समजलं का तिशे? छातीत त्या क्षणी एक कळ आली. समीरने तिशे म्हणतात सगळा रावणच बेडरूममध्ये आला. तुझा चेहरा बदलला. काय झालं? मी सांगितलं नाही. मी ते कधीच सांगणार नाही. हिल स्टेशनला माणसं सगळे क्लेश विसरायला येतात. हिल स्टेशन जर उद्या आपली दुःख सांगायला लागली तर तिकडे कुणी फिरकेल का? हिल स्टेशनने नेहमी हिरवं राहावं. टवटवीत, तरुण, टंच, बाळसेदार, पुष्ट, मोहक, आकर्षक, ताजं. समीरच्या 1-2 महिन्याच्या सुट्टीत किंवा नवी असाइनमेंट येईतो आमचा वरळीचा फ्लॅट तसाच असतो. गेल्या अनेक वर्षांची ही प्रथा आहे. माझ्या दोन्ही मुली तेव्हा माहेरी येतात. जावई त्याच सुमारास रजा घेतात. बेडरूमची रचना दरवेळी बदललेली असते. पडदे, चादरी, उशा, अब्रे, पावडर, परफ्युम्स सगळं पंचतारांकित हॉटेलप्रमाणे. आणि सेवेला तिशी. अर्ध्या वचनात आणि संपूर्ण आलिंगनात. मी त्या काळात साड्याही वेगळ्या नेसते. रंगसंगतीबाबत जागरूक असते. समीरला मी नित्य नव्या कपड्यात भेटते. याचा अर्थ मी भरमसाठ साड्या घेत सुटते असं नाही. हे सगळं नवं आहे असं त्याला वाटावं इतकी मी फ्रेश असते. प्रत्येक जुन्या अनुभवाला नवाने सामोरं जाण्याची एक कला असते. मी ती कला आत्मसात केली आहे. समीरला सगळं कोरं करकरीत हवं असतं. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रतिक्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं. ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल, नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञाला शोध, तर माझ्यासारख्या सामान्य तिशीला ह्या एकच शब्दापाशी माझं मन थबकतं. चुकलं. स्वतःवरतीच ह्या शब्दाचा आसूड हे मन का ओढून घेतं? जाऊ दे. आनंदी राहायचं हे आपण ठरवलंय. मी आनंदी असतेच. परिस्थितीला सलाम. मुली झाल्या. मुलाची उणीव भासली नाही. जावई मुलाप्रमाणेच आहेत. नातवंड झाली. पैसा भरपूर आहे. समीर मस्त माणूस आहे. वर्षातले किती दिवस तो वाट्याला येतो हा हिशोब मी 30 वर्ष केलाच नाही. तो येतो तेव्हा तो माझा असतो, मी त्याची. पिसाटासारखी मी त्याला झपाटते. पिसासारखी हलकी होते. तो तळ हातावर माझ्या देहाचं पीस ठेवतो आणि स्वतः पिसाऱ्यासारखा बहरतो. तर कधी आला तरी श्रावण महिनाच असतो आणि तरीही कोकिळा गात असते आणि मोर नाचत असतात. हेच रावणाचं शल्य. आम्ही अजून टवटवीत आहोत. एकमेकांवर लट्टू आहोत. हे सगळ्यांचं दुखणं. 20 कलमी निंदा. 1. आमचे नवरे वर्षाकाठी 8-10 महिने दूरवर असते तर आम्ही स्वेटरच काय काश्मीरचे गालिचे विणले असते. 2. नवरा आला की चोची चोच द्यायची म्हणजे झालं. मग पुरुष एरवी बायको काय करते ते विचारित नाही.
3. दिवसचे दिवस विणकाम करवतं कसं? 4. समीर पुरता फसलाय. 5. समीर बायकोला ओळखून आहे म्हणून तर सारखा शिपवर असतो. 6. समीर रिटायर झाला की त्याचे हाल आहेत. 7. नोकरीचे गुंडे करीत बसेल. 8. दोन्ही मुली चांगल्या निघाल्या म्हणून हिचं पितळ उघडं पडलं नाही. 9. जावई पण तिला ओळखून आहेत. 10. समीर रजेवर आल्याशिवाय ते फिरकत नाही तिच्याकडे. सतत 20 वर्ष हीच कलमं मी वारंवार ऐकली. उरलेल्या 10 कलमांची पुरवणी सासूबाईंनी गेल्या 3 वर्षात जोडली. दोन्ही सुनांनी आणि सख्या मुलींनी त्यांची जी ससेहोलपट केली ती सगळ्या गोतावळ्याला माहीत आहे. 30 वर्षात सासूबाई 5 वेळा माझ्याकडे राहिल्या. तेवढ्या काळात समीरने आणि मी त्यांना तळहातावर झेललं होतं. सगळ्यांना नकोशा झाल्या तेव्हा त्यांची रवानगी आमच्या वरळीच्या तुरुंगात झाली. तुरुंगा हा शब्द त्यांचाच. त्या जन्मठेप झालेल्या कैदी. स्वतःची गणना त्या नेहमी क्रिमिनल कैद्यात करतात. मी वॉर्डर. त्या कैदी असतीलच तर माझ्या मते पॉलिटिकल्स आहेत. राजकारणापल्याड त्यांनी आयुष्यभर दुसरं काय केलं? तुरुंग काय, कैदी काय आणि वॉर्डर काय? कोणीही कुणाला अडवून ठेवत नाही. व्याधी आणि वार्धक्य हेच खरे तुरुंग. त्यातून सुटका करण्याचं सामर्थ्य फक्त मृत्यूजवळ असतं. पृथ्वीवरच्या कोणत्याही धन्वंतऱ्याजवळ नसतं. सासूबाईंची सुटका झाली. थोरल्या जाऊबाई मला म्हणाल्या, तू सुटलीस. मधल्यामध्येच म्हणाल्या, मी कधीच कशात गुंतत नाही. पुन्हा दोघी जणी माझ्या विणकामावर घसरल्या. मी गप्प. माझ्या उलटसुलट टाक्यांनी मी 32 वर्ष कुणाचं ना कुणाचं वस्त्र विणत होते. रावणाने मात्र उलटसुलट शब्दास्त्रांनी माझं मन जीर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी ऊब देत होते. रावणाने केवळ चटके दिले. सासूबाई 85 वर्ष का जगल्या? ज्या जगण्यात त्यांना राम वाटला नाही ते आयुष्य जगायला लावण्यात रामाचा हेतू काय? प्रोफेसर व्यासांची आठवण झाली. व्यासांनी याचं उत्तर मला दिलं होतं. समीरच्या एका मुक्कामात ते अचानक गाडी घेऊन आले. मी आणि समीर बाहेर जेवायला चाललो होतो. घरात सगळा स्वयंपाक तयार होता. पण सकाळी दर्याच्या राजाने नवे माझ्या चक्रवर्तीने फरमान काढलं. संध्याकाळी जेवायला बाहेर जायचं. वटारलेल्या डोळ्यांनी आराम खुर्चीत पडल्या पडल्या सासूबाईंनी ते ऐकलं. सासूबाईंना एकच अवयव होता, डोळे. आराम खुर्चीत बसल्या बसल्या त्यांचे डोळे सर्च लाईटसारखे माझ्या पाठोपाठ फिरायचे. मी गृहरचना सतत बदलत असे. आमची बेडरूम सोडून मी सासूबाईंची कॉट, आराम खुर्ची, 2 स्टूल यांच्या जागा बदलत राहायची. मन टवटवीत ठेवण्याचे जे अनेक मार्ग होते त्यापैकी हा एक. रचना बदलत ठेवली की ताजं वाटतं. घरातल्या घरात चालण्या फिरण्याच्या वाटाही बदलतात. सगळ्या फ्लॅटला आपला स्पर्श होतो. ओळख वाटते. पेशंटलाही फ्रेश वाटतं. पेशंटलाच. तो जर स्वतःला कैदी मानत असेल तर त्याला फक्त बऱ्याक बदलल्यासारखं वाटतं. समीरने जेव्हा एक भलताच प्रश्न विचारला तेव्हा अंगाची आग झाली. निरोप घेताना तो म्हणाला, तू आईला कंटाळीस म्हणे. कोण म्हणतं? आई. मी कधी म्हणाले नाही ना. आई सांगत होती. घराबाहेर काढणं मला शक्य नाही म्हणून तुझी बायको मला सारखी ह्या खोलीतून त्या खोलीत हाकलत असते.
नाहीतर खोलीतल्या खोलीत 50दा ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात लोटत असते. मला माझ्या सगळ्या वस्तूंची जागा सारखी लक्षात ठेवावी लागते. त्या एकाच जागी बसून असतात. त्या कुठेही असल्या तरी त्यांना लागणारी वस्तू त्यांच्या हातात बसल्या जागी पडते. मी रचना बदलत राहणं सोडलं नाही. माझं मन टवटवीत ठेवण्याचे उपाय मी सुचवले नाहीत. पेशंटपेक्षा देखभाल करणारा फ्रेश राहणं आवश्यक असतं. पण हे रहस्य जाणून घेण्याची कैद्याला गरज वाटत नाही. त्यानंतर अगदी अकल्पितपणे समीर 2 महिन्यांनी फक्त 2 दिवसांसाठी आला होता. तेव्हा नेहमीप्रमाणे मला पहाटे पहाटे मिठीत घेऊन तिशे, यू आर ए परफेक्ट नाईस सेक्स पार्टनर हे वाक्य न बोलता उलट निरोपाच्या वेळी म्हणाला, आता फुलपाखरासारखं जगायचं सोडून दे. जरा जबाबदारीने वागायला हवं. मी ओपाळले, पण शब्द फुटले नाहीत. कमालीचा संताप, अमाप आनंद, विलक्षण दुःख, 3च प्रतिक्रियात माझं मन फुटतं, डुबत वाहून जातं. थोडी शांत झाले तेव्हा विणकाम बाजूला ठेवलं. समोर कागद ओढले. 2 सर्च लाईटच्या प्रकाशात लिहित सुटले, समीर, मी फुलपाखरू, हा तुझा कॉमेंट मला न आवडलेला. आता मी खालील गोष्टी करीत आयुष्य उधळलं का ते सांगा. 1 दुपारच्या झोपा काढणं, 2 शॉपिंग, 3 गॉसिपिंग, 4 नाटक सिनेमा सहली, मित्रमैत्रिणीचे अड्डे पत्ते, 6 वनिता भगिनी समाज मंडळं वगैरे. मला आनंदी राहायला आवडतं. 24 तास व्यवसाय करणं रुचतं. आनंदात असणं वेगळं, फुलपाखरासारखं जगणं वेगळं. छंद आणि स्वच्छंद यातला फरक. शब्दकोश नावाचं पुस्तक असतं, त्यात शोधण्याचा प्रयत्न कर आणि तुझी तिशी कोणत्या वर्गात आहे त्याचा विचार कर. आता आपण जबाबदारी ह्याबद्दल काय ते पाहू. दोन्ही बाळातपणाच्या वेळी ती स्वतः टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. 2 मुलींना ट्रिपल पोलिओपासून सगळी ट्रीटमेंट संगोपन मी केलं. 3 मुलीचा एकही आजार तुझ्या परिचयाचा नाही. 4 मुलींना शाळेत दाखल करणं, क्रमिक पुस्तकांचे डोंगर आणणं, दारात खिडकीत उभं राहून त्यांची वाट बघणं, हट्ट पुरवणं, हे कुणी केलं? मुलींच्या शाळेचं नाव तू पट्ट्यासकट अचूक लिहून दाखवशील का? 5 स्वयंपाक करण्यासाठी गॅस नावाचं एक इंधन लागतं. तो संपला की नवा सिलेंडर मिळवण्यासाठी या महान भारत देशात तपश्चर्या करावी लागते, हे तुला माहीत आहे का? 6 आपल्या घरात एकदा गॅसची टाकी फुटली तेव्हा प्रसंगावधान राखून आपलं घर आगीपासून मी वाचवलं होतं. फुलपाखराला हे सुचलं असतं का? तो सिलेंडर माझ्या हलगर्जीपणापायी फुटला असं रावणाच्या 10 तोंडांपैकी एक तोंड भडकलं. आपण ते तोंड बंद केलं का? 7 तुझी मावस बहीण इथं राहायला आली होती. तिचा 3 वर्षाचा सुभाष गॅलरीतून पडून वारला. तुझी बहीण 15 दिवस सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेत होती. तेव्हापासून ती गॅलरीत असलेल्या दारात जात नाही. त्यावेळेचा पोलीस पंचनामा, पोस्टमार्टम, ॲम्ब्युलन्स मागवणं ही सगळी कामं मी केली. प्रोफेसर व्यास फक्त मदतीला धावले. 8 दोन्ही मुलींची लग्न जमवणं, कार्यालय, पंक्ती, रिसेप्शन या सगळ्या गोष्टी सागरसंगीत पार पाडणं, याला जबाबदारी व्यतिरिक्त काय म्हणतात? 9 गेल्या 35 वर्षात आपली राहती जागा 5 वेळा रंगवली. घर रंगवणं हा एक खिळखिळा करणारा काळ असतो. जमिनीवर पडलेला एक डाग तरी आपण कधी पाहिलात का? 10 या सुजलाम सुफलाम देशात अनेकदा मुंबई बंदपासून रास्ता रोकोसारखे
भंपक आंदोलनं झाली. आंदोलनाचे नेते आणि मंत्री आपापल्या एअर कंडिशनर गाड्यातून सुखरूप असतात, तसा तू त्या आंदोलनापासून हजारो मैलावर असतोस. मुलींना सुखरूप घरापर्यंत कसं आणायचं, इथपासून धान्य, औषध, दूध, भाज्या आणून ठेवायच्या, ह्या सगळ्या सावधानतेला काय नाव देशील? 11. रेशन कार्ड शब्द कानावरून गेलाय का? 12. कोणत्याही नोकरीमध्ये कामाचं एक निश्चित रूप असतं. एकदा त्याचं आकलन झालं की त्यात फारसा बदल होत नाही. मन, बुद्धी आणि शरीराचं रोज कस लागेल अशी परिस्थिती नसते. संसारातला प्रत्येक दिवस वेगळा असतो. नेहमीची दैनंदिन कर्तव्य तर चुकतच नाहीत. त्या व्यतिरिक्त रोज वयाने मोठ्या होणाऱ्या मुली, लहान होत जाणारा नवरा आणि वाढ खुंटलेली सासरची माणसं रोज वेगळ्या समस्या निर्माण करतात. पूर्वानुभव नसलेले प्रश्न सोडवताना काय होतं ते तुला बोटीवर राहून समजणार नाही आणि काही दिवसांपुरतं घरी राहून तर त्याची तोंड ओळखही होणार नाही. तुझ्या सुट्टीवरच्या वास्तव्यात समीरला गरम चहा मिळाला का? आज समीरने बिस्किटं संपवली का नाहीत? समीरची आंघोळ झाली का? दुपारची झोप झाली का? आज बाबा गप्प का आहेत? 1200 चौरस फुटांचा फ्लॅट तुझ्या भोवती पिंगा घालतो. यू आर ए नाईस सेक्स पार्टनर असं तू पहाटे कुजबुजलास की शरीरातला अणुरेणू कृतकृत्य होतो. आपल्या ह्या नित्य यौवनाने बहरणाऱ्या हनीमूनच्या रात्रीमागे ह्या टवटवीतपणावर जळणारे तुझ्या भाव बहिणींचे शिळे संसार आणि त्या संसाराने तुझ्या गैरहजेरीत मला केलेल्या जखमा मी तुला दिसू दिल्या नाहीत. तुझ्या स्पर्शाने त्या जखमा पहिल्या रात्री बुजत होत्या, दुसऱ्या रात्री खपल्या पडत होत्या आणि तिसऱ्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत माझी कांती पूर्ववत होत होती. पण आता तूच वार केलास, तेव्हा काय म्हणू? गेल्या 32 वर्षात तुझ्याबद्दलची ओढ कमी झाली नाही, पण आज वाटतंय पुढच्या रजेला तू घरी आला नाहीस तरी चालेल. सासूबाई 85 वर्ष का जगल्या? व्यास सांगतील. त्या दिवशी त्यांच्या गाडीतून जेवायला जात असताना सिग्नलजवळ गाडी थांबली. सहज जवळच्या फुटपाथकडे नजर गेली. महारोगापायी हातापायाची बोटं झडलेली, हाडाचा सापळा आणि वर कातडी, दाढी, केस अफाट वाढलेले. अशा अवस्थेत मुंबईच्या तापलेल्या फुटपाथवर मुताना पडून एक भिकारी पाठ आणि हाताची कोपरं यांच्या आधाराने आडवा तिडवा खुरडत होता. कमरेपासून गुडघ्यापर्यंत चिंध्या गुंडाळलेल्या, खपाटीला गेलेल्या उघड्या पोटावर एक ॲल्युमिनियमची पोचे आलेली कळकट थाळी, त्यात काही नाणी. मी व्यासांना विचारलं, आता ह्या माणसाचं जगण्याचं प्रयोजन काय? व्यास म्हणाले, त्याच्याकडे पाहून तुम्हाला शिसारी आली ना? हा का जगतोय असं वाटलं ना? मनुष्य देहाची किती घृणास्पद अवस्था होऊ शकते याचं दर्शन होतं ना? मग झालं तर त्याच्या अस्तित्वाचं हेच प्रयोजन. तुमचं इथलं कार्य संपताक्षणी तुम्हाला इथं कुणी ठेवतच नाही. तुमच्या मनात त्याला पाहून जे जे विचार आले तसेच विचार, घृणा, किळस अनेकांच्या मनात निर्माण करणं हेच त्याचं कार्य. सासूबाई 85 वर्ष जगल्या आणि शेवटची 3 वर्ष इतर राहिल्या, ते हेच कार्य करण्यासाठी. समीरने आणि मी 32 वर्ष मधुचंद्रासारखी घालवली. तिला ग्रहण लावण्याचं कार्य त्यांना करायचं होतं. तुझी बायको कशी आहे ते बोटीवर राहून तुला कळायचं नाही, असं त्या 30 वर्ष कानी कपाळी ओरडत राहिल्या.
माझं 32 वर्षाचं बरस न निकालात निघालं. उभ्या आयुष्यात कुणी कदर केली नसेल इतकं 3 वर्ष तुम्ही माझ्यासाठी केलंत. व्यास इतकं म्हणाले आणि माझा बांध फुटला. पाणी उताराकडे धावतं असं नाही. जिथं त्याचा सन्मान होईल तिथंच अश्रू धावतात. सासूबाईंच्या वियोगाचं हे रडणं नव्हतं. अहंकारावरची फुंकर सुकत असते. व्यासांना वेगळं राहूनही दिसत नाही. जे बघू शकतात त्यांना लांबूनही दिसतं. त्या 3 वर्ष इतर राहिल्या हेच नवल नाही का? मी म्हणाले. इतरांनी थारा दिला नाही तर काय करायचं? गुलामचोर डावात 3 पानापैकी 2 पानं आपल्याला खाली टाकावी लागतात. शेवटचं पान म्हणजे गुलाम. ते बाकीच्यांना समजतं. ते पान कुणी ओढून घेतं का? तो गुलाम मग आपल्याला सांभाळावा लागतो. व्यासांनी पटल्याची मान हलवली. दुःख त्याचं नाही, मला थांबवत म्हणाले. सगळ्या दुःखावर काळासारखं औषध नाही असं म्हणतात. त्याच वेळेला काळही एका दुःखाला जन्म देत असतो, माहीत आहे? मी मानेनं नाही म्हणाले. स्वतःला होणारा मनस्ताप, स्वतःने इतरांसाठी उपसलेले कष्ट, स्वतःची काहीतरी चांगलं व्हावं म्हणून चालणारी धडपड, उपेक्षा, अकारण होणारी बदनामी आणि इतरांना त्यामागच्या यातना समजण्याचा काळ, यातलं अंतर म्हणजे दुःख. म्हणजे आपण जेव्हा स्वतःच्या मुलांपासून प्रत्येकाच्या बाबतीत कमी जास्त प्रमाणात रक्त आटवत असतो, त्याच काळात ती तडफड संबंधित व्यक्तीला समजावी ही आपली इच्छा असते. तेवढंच हवंय. इतरांना ते आकलन होत नाही किंवा ते मान्य करायचं नाकारतात. ह्यात जो काळ जातो तो अवधी म्हणजे दुःख. तसं नसलं तर तेव्हा आपली आकल धरून स्वतः तुमच्याशी वाईट वागलो अशी विधानं जन्मालाच आली नसती. ह्यातून कुणाचीही सुटका नाही. समीरसारखा माणूस. समीर कोण? नवरा. पोटच्या पोरांना आईबापांची तडफड समजत नाही. इथं नवऱ्याची काय कथा? मुलांना जेव्हा हे कळतं तेव्हा कधीकधी त्यांच्यासाठी खपणारे हात ह्या जगातही राहिलेले नसतात. व्यासांनी सांगितलेलं समजायला सोपं, पचायला कठीण. ते नेहमीच असं बोलतात. त्यांचं बोलणं पचलं तर मग मागं उरतो आनंद. आनंदी राहायचं हा तर आपला स्थायी भाव. मग शेवटची तळमळ काढून टाकायची. मी विचारलं तरी काही उत्तरं मिळत नाहीत. बोला. सासूबाईंवर कुणीही मनापासून प्रेम केलं नाही. प्रेम नाही तर नाही. कर्तव्य भावनेनेही आवश्यक त्या गोष्टी केल्या नाहीत. मी मामांजींचं जे जे केलं ते प्रेमाने केलं आणि सासूबाईंचं दयेपोटी केलं. असं असताना ज्यांना त्या नको होत्या तिकडेच त्यांचा ओढा का होता? त्यांची हेळसांड होत होती म्हणूनच. केवळ माझ्या नजरेचा अर्थ जाणून व्यास म्हणाले, 4 भिंतीच्या बाहेर कार्यक्षेत्र नसलेल्या बायका मागच्या पिढीत पर्सेंटेज वाईज जास्त होत्या. त्यांना सिंपती मिळवण्याची सवय लागली. घरातली 4 कामं केली तर कौतुक करण्याची प्रथा नव्हती. कारण घर सांभाळणाऱ्या स्त्रिया उदंड होत्या. कौतुक नाही तर कीव काहीतरी एक माणसाला हवं असतं. स्वतःचे हाल करून घ्यावेत पण दयेचा विषय व्हावं ह्याची मानसिक गरज निर्माण होते. पंचपक्वानाच्या जेवणाची पंगत बसलेली असली की ज्याच्या पानात खडा लागतो त्याच्याबद्दल इतरांना क्षणभर हळहळ वाटते. तसं आहे हे. तुमच्या घरात तुम्ही त्यांना तळहातावर झेललत. ह्यात त्यांना अस्तित्व कुठे राहिलं? कौतुकाच्या नजरा तुमच्यावर. ह्या उलट सख्खी मुलगी पण आईकडे बघत नाही ह्यासारख्या वाक्यात त्यांच्याच अस्तित्वाची दखल घेतली जाते. असं एखादं शल्य
छळणारी आठवण प्रत्येकाला हवी असते. दुःख विसरायचं ह्या विधानातच त्याचं स्मरण लपलेलं आहे. एकांतात किंवा सुखाच्या परमोच्च क्षणीसुद्धा कुरवळण्यासाठी एखादा सहलच सोबत करतो. मी त्या क्षणी कमालीची घाबरले. खोल जाऊन स्वतःचा शोध घेण्यात हरवले. व्यास पुढे म्हणाले, ह्या प्रकाराला आमच्या शास्त्रात मॅसोचिस्टिक टेंडन्सी म्हणतात. स्वतःला क्लेश करून घेण्यातला आनंद. तुमच्या सासूबाई जिथं जमत नव्हतं तिथं रमत होत्या. त्यामागे जे रहस्य, पण पुढचे शब्द ऐकू येईनात. मी तशीच त्यापैकीच. नाहीतर दिवसभर सगळ्यांनी वापरलेलं नाव मला आपल्या एकांतात नको असं समीरनं सांगितल्यावर त्या रावणाला एकांतात येण्याचा परवाना देणारं तिशी हेच नाव मी का सुचवलं?